आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। ग्रामीण भागातील घरकुल योजनेचे अनुदान लाभार्थींना 1,20,000 रुपये एवढेच मिळत असून महागाईच्या या कालखंडामध्ये ती रक्कम अपूर्ण असून लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपये घरकुल योजनेचे अनुदान मिळावे अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। शासनातर्फे घरकुलासाठी 10 ते 12 वर्षापासून केवळ 1,20,000 रुपये एवढेच अनुदान देण्यात येत आहे। परंतु सिमेंट, असारी, रेती, खडी यांचे भाव गगनाला भिडलेले असताना 350 ते 400 स्क्वेअर फूट बांधकाम करायचे असेल तर प्रति स्क्वेअर फूट 200 रुपये प्रमाणे 70 ते 80 हजार रुपये हे केवळ बांधकामाची मजुरीच जात असताना 1,20,000 रुपये अनुदान ही एका अर्थाने लाभार्थीवर अन्यायकारकच आहे। त्यामुळे अनुदानाची रक्कम ही 2.5 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी निवेदनाद्वारे करण्यात आली। याप्रसंगी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव अनिल वाडिले यांच्या लेटर पॅडवर देण्यात आलेल्या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉक्टर जगदीश पाटील, प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट अरविंद गोसावी, प्रदेश सचिव अनिल वाडिले, अंतुर्ली शहर अध्यक्ष शेख भैया शेख करीम, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बीडी गवई, उपतालुका अध्यक्ष नामदेव मिठाराम भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेंद्र जाधव, निखिल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। सदरामध्ये फक्त ओटा लेवल येते आणि त्यातल्या त्यात अनुदान एक वेळ लवकर मिळत नाही, तर 3-4 टप्प्यामध्ये त्यामध्ये काही ग्रामसेवक असतील किंवा काही अधिकारी असतील ते संगनमताने लाभधारकांना काही मागणीही करतात। हा चुकीचा पायंडा आहे। परंतु आम्ही आता शासनाची विनंती करतोय की जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये 2,50,000 रुपयाची त्यांना अनुदान दिलं पाहिजे। हे 2,50,000 रुपये त्यांना मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांचा घराचा चांगल्या प्रकारचं एक 400 स्क्वेअर फूट 350 स्क्वेअर फूटचं बांधकाम होते। ही आमची मागणी आज प्रमुख आहे। आणि दुसरी मागणी त्यामध्ये आमची अशी आहे की जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये मंजूर होते त्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी जे 8मध्ये होते त्याच्यामध्ये त्यांच्या शासन हे नाव लागलं जाते। मग त्या घरकुल दिल्यानंतर ती जागा जी आहे ती शासनाची होते, लाभधारकाची होत नाही, तर तिथे लाभधारकाचं नाव ठेवलं गेलं पाहिजे अशी एक आमची काँग्रेसची मागणी आहे की जिथे ग्रामपंचायतला तुम्ही 8मध्ये शासन लावतात घरकुल लाभधारकाला, तिथे ते न लावता तिथे घरकुल लाभधारकाचं नाव लावलं गेलं पाहिजे अशी एक आमची मुख्य मागणी आहे। आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की या प्रकारची मागणी आमची काँग्रेसची वरती तुम्ही शासन दरबारी पुरवण्यात यावी। घोषणा एखादी महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही माननीय तहसीलदार मुख्यमंत्री यांच्यामार्फत हे निवेदन पाठवत आहे। त्याची प्रत आम्ही इथे दिलेली आहे। साधारण ही जेव्हा योजना चालू झाली 15-20 वर्षापूर्वीपासून जी रक्कम आहे अनुदानाची किंमत काढलेली आहे ती 1,20,000 रुपये काढलेली आहे। या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जे बांधकामाचे द्वारा रेती, विटा, सिमेंट याचे 4-5 पटीने भाव वाढलेले आहेत प्रत्यक्षात। आणि परंतु सरकार देताना ती जुन्या आधारभूत किमतीनुसारच रक्कम देते, म्हणून ती रक्कम वाढवून 2.5 लाख रुपये करावी अशी आम्ही मागणी केली आहे। त्यासंबंधी डॉक्टर जगदीश पाटलांनी सांगितलेलं आहे। तर अशी आमची मागणी मंजूर व्हावी। आणि जर तुम्ही सरकारी जागेवर घरकुल बांधून दिलं तर तिथे शासनाचं नाव लावणं ठीक आहे, परंतु जी जागा खाजगी व्यक्तीची असली, त्याच्या स्वतःच्या मालकीची असली आणि त्याला जर तुम्ही बांधकामाचा खर्च देत आहे तर त्या पूर्ण जागेला जी स्वतःच्या मालकीची असते त्याचं नाव कमी करून सरकारचं नाव लावणं हे त्याच्या दृष्टीने अन्यायकारक होते, कारण त्याची मालकी संपुष्टात येते। त्यामुळे जी आमची दुसरी विनंती आहे तर सरकारने त्याला कर्ज दिला असा उल्लेख करावा, की घरकुल बांधायला अनुदान दिलं असा उल्लेख करावा, परंतु मालकी सध्या त्या मूळ जागा मालकाचं नाव कायम ठेवायला पाहिजे अशी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करत आहोत। आम्ही सर्व काँग्रेसवाले नानाभाऊ पाटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि आम्ही पुढे अशा मागण्या ज्या जनतेच्या सोयीच्या त्या करत राहणार आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो।